हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये ना आपण भरपूर क्वांटिटीमध्ये उपमा बनवणार आहोत। घरी बरेच पाहुणे आले की काय बनवायचा असा प्रश्न पडतो, अशा वेळी तुम्ही उपमा बनवू शकता। त्यासाठी आपण काही साहित्य घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे साधारणतः पाऊण किलो इतका रवा घेतलेला आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे। मोठ्या आकाराचं पातेलं आपण घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। साधारणतः 10 चमचे तेल आपण टाकलेलं आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाकायची यामध्ये उडदाची डाळ, अर्धी वाटी भरून उडदाची डाळ आपण यामध्ये टाकली आहे। मोहरी टाकलेली आहे साधारणतः 2 मोठे चमचे, जिरं टाकलेलं आहे 2 चमचे। उडदाच्या डाळीने ना उपम्याला अप्रतिम अशी चव येते, त्याच्यामुळे कधी पण फोडणीला उडदाची डाळ टाकायचीच। त्यानंतर 1 वाटीभर इतके शेंगदाणे आपण यामध्ये टाकलेत। आता ना तेलावरती हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। शेंगदाणे, उडदाची डाळ अगदी छान असे तेलावरती परतून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या। सगळ्यात पहिल्यांदा तर 2 कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहे। साधारणतः 10 ते 12 मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। 1 अख्खं गाजर आपण इथे बारीक चिरून घेतलेलं आहे। आता ह्या भाज्या आपल्याला तेलावरती छान अशा परतून घ्यायच्यात। अगदी व्यवस्थित परतल्या गेल्या पाहिजेत भाज्या तेलामध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या भाज्या आपण अगदी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत। भाज्या छान अशा परतल्या गेल्या ना की यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे। साधारणतः अर्धा चमचाभर इतके हिंग आपण यामध्ये टाकलंय। त्यानंतर यामध्ये अगदी फ्रेश असा कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने यामध्ये आपण टाकलेली आहेत। आता यामध्ये आपण 1 वाटीभर इतके मटार आणि मक्याचे दाणे टाकूया। हे दोन्ही पण आपण थोडंसं मीठ टाकून बॉईल करून घेतलेले आहेत, मटार आणि मक्याचे दाणे। उपम्यामध्ये जेवढ्या व्हेजिटेबल्स असतील ना तेवढा उपमा अगदी छान लागतो खायला। आता साधारणतः पाऊण किलो इतका रवा आपण यामध्ये टाकलेला आहे। हा रवा आपण थोडासा भाजून घेतला होता। साधारणतः 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवरती आधी रवा आपण कढईमध्ये भाजून घेतलेला। त्याच्यानंतर हा रवा आपण यामध्ये टाकलेला आहे। साधारणतः पाऊण किलो इतका हा रवा आहे। ॲक्च्युली घरी मीटिंग सुरू आहे ना, सो मीटिंगचे आवाज बाहेर येत आहेत आणि त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी खाण्यासाठी हे बनवलं आहे। त्याच्यामुळे सगळ्या व्हिडिओ तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये पाहायला भेटणार आहे। आणि आता रवा आपला मस्त असा परतला जातोय। साधारणतः 7 ते 8 मिनिटं रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे। आधी पण आपण 5-6 मिनिटांना रवा भाजून घेतलेला कढईमध्ये, नुसता रवा भाजून घेतलेला आपण कढईमध्ये। साधारणतः पाऊण किलो रवा आपण इथे वापरलेला आहे। कधी पण आपण जेव्हा उपमा बनवू ना तेव्हा जाडा रवा घ्यायचा, नाहीतर मग जो मध्यम आकाराचा रवा भेटतो ना तो घ्यायचा। त्याने उपमा अगदी छान बनतो। बारीक रवा इथे वापरायचा नाही। बारीक रव्याने ना उपम्याला छान चव येत नाही आणि सुट्टा उपमा सुद्धा बनत नाही। अगदी पिठासारखा पिठूळ असा उपमा बनतो। आपण ना इथे छान जाडसर असा रवा घेतलेला आहे आणि साधारणतः आता हा रवा आपण 5-7 मिनिटं व्यवस्थित असा परतून घेतलाय। त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। रव्याचा कलर जास्त बदलायचा नाहीये, खूप ब्राऊन कलरचा रवा आपण करून घेतलेला नाहीये, तुम्ही इथे पाहू शकता। आता यामध्ये आपण पाणी टाकलंय, अगदी गरम पाणी आपण इथे वापरलेलं आहे। कोणतं तरी एक भांडं घ्या मापाला, म्हणजे तुम्हाला माप समजेल। आपण जर 1 भांडं इतका रवा घेतला ना तर त्याच भांड्याच्या 1.5 भांडं इतकं आपल्याला पाणी लागणार आहे यामध्ये। पहिल्यांदा आपण ते एकच भांडं भरून गरम पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे आणि उरलेलं पाणी आपण आता थोड्या वेळाने टाकणार आहोत। उपमा अगदी छान असा एकदा मिक्स करून घेऊयात। पाणी टाकल्यावरती तुम्ही पाहू शकता रवा अगदी जड झालेला आहे। आता हे जे उरलेलं पाणी आहे ते आपण यामध्ये टाकूया। आणि उपमा बनवताना ना नेहमी गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं, अगदी छान बनतो। त्याच्यामुळे उपमा सुट्टा सुद्धा बनतो। हे ना व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आपण। आता याच्यामध्ये ना साधारणतः अर्धी छोटी वाटी इतकी साखर टाकूया। अप्रतिम अशी चव येते साखरेने उपम्याला, त्याच्यामुळे साखर आवर्जून टाकायची। हे सगळं आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय। आता बारीक गॅस करायचा, यावरती झाकण ठेवायचं आणि ना 3-4 मिनिटं एक छान अशी वाफ काढून घ्यायची। इथे तुम्ही पाहू शकता आपण 3-4 मिनिटं एक छान अशी वाफ काढून घेतलेली आहे। बारीक गॅसवरती आपण हा उपमा ठेवलेला होता आणि आता अगदी गरमागरम असा हा उपमा बनवून तयार आहे। गॅस बंद केला। इथे आपण कोथिंबीर टाकून घेऊया, बारीक चिरलेली भरभरून अशी कोथिंबीर वापरायची। आता ना आपण हे पातेलं खाली काढून घेतलंय। साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं तूप यामध्ये आपण टाकूयात।
वरून तूप टाकलं ना की उपम्याला अगदी छान असा फ्लेवर येतो आणि खायला सुद्धा छान लागतो उपमा। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। घरी जर 15 ते 20 लोक येणार असतील ना तर त्यांच्यासाठी तुम्ही हा पाऊण किलोचा उपमा बनवू शकता। घरी एखादी छोटीशी मीटिंग असेल किंवा एखादा छोटासा काही समारंभ असेल, काहीतरी छान असं द्यायचं असेल ना तर त्यावेळी तुम्ही नक्कीच हा अशा क्वांटिटीमध्ये उपमा बनवू शकता। एकदम परफेक्ट बनतो, अजिबात बिघडत नाही। एखादं छोटंसं मुदाळ वगैरे घेऊन तुम्ही त्याला मस्त असा शेपसुद्धा देऊ शकता। इथे आपण थोडेसे काजू आणि मनुके फ्राय करून घेतलेले आहेत तेलामध्ये किंवा तुपामध्ये सुद्धा तुम्ही फ्राय करून घेऊ शकता। ते याच्यावरती लावायचे, बारीक शेव लावायची। आपली जी बेसनाची शेव असते ना ती शेव आपण इथे वरून टाकलेली आहे। वरून ना थोडंसं ओलं खोबरं टाकायचं अशा पद्धतीने। खवलेलं खोबरं किंवा किसलेलं ओलं खोबरं तुम्ही वापरू शकता। थोडीशी वरून कोथिंबीर सुद्धा टाकायची। आणि सगळ्यांनाच लिंबू आवडत नाही म्हणून ज्यांना ज्यांना आवडेल त्यांच्यासाठी अशा पद्धतीने लिंबाची फोड आपण वरती ठेवलेले आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता 15 ते 20 लोक हा उपमा अगदी आरामात खाऊ शकतात, पोटभर खाऊ शकतात। एकदम छान दिसतो दिसायला आणि खाणाऱ्याला सुद्धा खूप आवडीने तो खाल्ला जाईल। अशा पद्धतीने एखाद्या पदार्थाचं प्रेझेंटेशन छान केलं ना की खाणाऱ्याला सुद्धा छान वाटतं, त्या पदार्थाची चव सुद्धा अजून वाढते। त्याच्यामुळे जर घरी एखादं छोटंसं फंक्शन वगैरे असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने हा व्हेजिटेबल उपमा नक्कीच घरी बनवू शकता। अगदी अप्रतिम लागतो, कमाल लागतो। आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवलात ना तर अजिबात बिघडणार सुद्धा नाही। खूप मस्त झाला होता। नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।